1 वाटी ज्वारीचं पीठ, सेम वाटीनं थोडंसं कमी 1 वाटीला 1 वाटी रवा. हे दोन्ही 2 वाटी झालं. या 2 वाटीला पहिल्यांदा काय करायचं, हे असं पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, 2 वाटी आता सध्या झालेला आहे, 2 वाटीला 2 वाटी पाणी मोजून घ्यायचं. 1 2. काय होतंय, रवा जरासा भिजला गेला पाहिजे. दही इनो वगैरे काय घालायचं नाही, थोडासा भिजला गेला पाहिजे रवा. 10 मिनिटं व्हायला पाहिजे. पण पहिल्यांदा पीठ आणि रवा मिक्स करून ठेवायचं, म्हणजे याच्या सगळ्या गाठी ह्या फुटल्या जातात पाण्यात व्यवस्थित. 10 मिनिटं सोडून द्यायचं. ह्याच्यात कांदा, कोथिंबीर, पालेभाजी कुठली असेल तर पालेभाजी, हिरवी मिरची, लाल तिखट, हिंग, इनो सोडा वगैरे काय वापरायचं नाही. तर 10 मिनिटं हे पीठ असंच ठेवून सोडायचं. आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं अनेक 10 मिनिटांनी मिक्स करायचं आणि हेल्दी ब्रेकफास्ट आज करायचा आहे. आता 10 मिनिटं झाली. आता रवा चांगला मुरला गेला आहे. आता काय करायचं, थोडंसं हिंग घालायचं. त्याच्यानंतर मीठ घालायचं. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं. आमच्याकडे कमीच लागतं, मी कमी वापरते. तिखट मिठाचा अंदाज सांगतात नाही, आपल्या घरी कसं लागेल त्या बेतानं घ्यायचं. कारण कोणाच्या घरी जास्त लागते, कोणाच्या घरी कमी लागते. आता लाल तिखट घालायचं. त्याच्यानंतर हिरवी मिरची ॲक्च्युली घालायची असते, पण माझ्याकडे हिरवी मिरची नाही आहे म्हणून मी लाल पिकलेली मिरची ही घालते. त्याच्यानंतर लसूण, आलं खिसून घेतलं आहे. आलं कशात पण जास्ती वापरायचं, कारण आलं पचनाला चांगलं असते. त्याच्यानंतर आपल्या घरी कुठली भाजी असेल ती घ्यायची. माझ्याकडे पालक आहे म्हणून मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे. त्यानंतर कांदा, त्यानंतर कढीलिंब, त्यानंतर गाजर किसून घेतलंय मी. त्याच्याशिवाय दुधी भोपळा, काकडी काय असेल तर ते किसून घ्यायचं, ते सुद्धा चांगलं लागतं. मी सध्या गाजर घेतले. कोथिंबीर. आता काय करायचं, सगळं मस्तपैकी फेटून घेतल्यासारखं घ्यायचं. 1 वाटीला 2 वाटी पाणी घातलं की मस्त होतं. बस. नंतर आता इकडे गॅस चालू करते. जरासा तवा गरम व्हायला पाहिजे. तोपर्यंत असं व्यवस्थित फेटून घेतलं. तवा गरम झाला की तूप किंवा तेल, मी सध्या तेल वापरणार आहे. ज्यांना तूप लागतंय त्याने तूप वापर चालतंय, पण मी सध्या तेल वापरणार आहे. तवा गरम झाल्यानंतर तेल लावून, आता तवा साधारण तापलाय, गरम वाटायला लागलाय. पीठ पण आपलं तयार आहे. आता काय करायचं, 1 चमचा तेल टाकायचं. तेल किंवा तूप काही चालतंय, मी सध्या तेल घालणार. आणि आता हे तयार पीठ सोडणार आहे. त्याचं साधारण जाडच ठेवायचं. आता काय करायचं, हे 2 मिनिटं झाकून ठेवायचं. खालचा भाग भाजला गेला पाहिजे. हे मी कांदे आणले आहेत. कर्नाटकात हे कांदे अतिशय औषधी म्हणून आम्ही वापरतो. कर्नाटकात हा कांदा अतिशय फेमस आहे. आपल्या नॉर्मल कांद्यापेक्षा याचा रेट डबल असतो, पण ह्याला डिमांड जास्ती. आता हे कांदे खाण्यासाठी किंवा स्वयंपाकात आपण भाजीत फोडणीला टाकतो की नाही, त्यावेळी चिरायचं नाही, चेचायचं खलबत्त्यात. 1-2 दगड मारला की फुटतोय, तसंच फोडणीला टाकायचं. अतिशय चांगली टेस्ट येते. आता कशा कडा सुटल्या, सगळीकडे अशा कडा सुटायला पाहिजे. कडा सुटल्या की
किती छान लागतं. आता गॅस थोडासा मोठा करायचा. आता मी काढते. आता दुसऱ्या ह्याला तेल लावायची गरज नाही, एकालाच तेल लावायचं, दुसरं तसंच करायचं. थोडंसंच पूर्ण पसरवायला पाहिजे. अतिशय हेल्दी नाश्ता होता. कमी तेलात कमी तुपात पोटभर नाश्ता. आता मी 2च करणार आहे. कमीत कमी 4-5 एकदा तेल लावलं की कमीत कमी 4-5 मिनिटात तेल लावायची गरज नाही. आता ह्याच्याबरोबर दही, काकडी, कांदा, आता हे दुसरं तयार. काढा सुटला की आता बरोबर ह्याच्यावर ते अजून व्हायला लागले की ते होईपर्यंत शेंगदाण्याची चटणी आणि मैन मळाचं लोणचं. मैन मळाचंच पाहिजे असं काही नाही, कुठलं पण चालतंय. मला मैन मळाचं आवडतं म्हणून मी मैन मळाचं घेतलं. आता हे इकडं तयार व्हायला लागले. आता गॅस बंद करते. आणि माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी थोडीशी करी साईडला असली तरी चालते, नसली तरी चालते. मी केली म्हणून घेते. दही आणि शेंगदाण्याची चटणी असली तर काही गरज भासत नाही. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा.